नमस्कार मित्रांनो, तुमचे ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवर स्वागत आहे। आज गोल्ड इन्व्हेस्टमेंट जगभरातील बँकांची सोन्याकडे धाव, गुंतवणूकदारांनी काय करावे यासाठी आपल्याला एका तज्ञाने सांगितले आहे की अलीकडच्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरांनी विक्रमी वाढ दर्शवली आहे। आर्थिक अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक चलन बाजारातील चढ उतार यामुळे पुन्हा एकदा सोने हे सुरक्षित गुंतवणुकीचे केंद्रबिंदू ठरले आहे। रशिया युक्रेन युद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्था अजूनही अस्थिर स्थितीत आहे। अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांनी रशियन मध्यवर्ती बँकेचा निधी गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक देशांनी आपल्या परकीय चलन साठ्यावर पूर्ण विचार सुरू केला आहे। तर वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या 2024च्या अहवालानुसार जगभरातील मध्यवर्ती बँकांनी तब्बल 1136 टन सोने खरेदी केले असून मागील 55 वर्षातील ही सर्वाधिक खरेदी आहे। चीन, भारत, तुर्की आणि पोलंड हे देश या खरेदीत आघाडीवर आहेत। आरबीआयने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात सुमारे 0.6 मेट्रिक टन म्हणजे 600 किलो सोने खरेदी केले आहे। सप्टेंबर 2025 अखेर आरबीआयचा एकूण सोन्याचा साठा 880.18 मेट्रिक टनावर पोहोचला आहे। याशिवाय 2024-25 या वर्षात आरबीआयने 54.13 मेट्रिक टन सोने खरेदी केले आहे। मध्यवर्ती बँका सोन्यातील गुंतवणूक भाववाढीसाठी करत नाहीत, तरी त्यांची मौद्रिक धोरणाचा भाग असलेली धोरणात्मक गुंतवणूक असते। सोन्यात गुंतवणूक करावी का? सध्याच्या परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारासाठीही सोने एक आकर्षक पर्याय ठरू शकतं, परंतु गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की दीर्घकालीन गुंतवणूक विचारात घ्या। सोन्यातील गुंतवणूक अल्पकालीन नफ्यासाठी नसून दीर्घकाळासाठी सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी उपयुक्त ठरते। भौतिक सोन्यापेक्षा डिजिटल पर्याय निवडा। गोल्ड ETF, सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड किंवा डिजिटल गोल्ड हे अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय आहेत। यामध्ये साठवण खर्च आणि चोरीचा धोका टळतो। तरी मित्रांनो, तुम्हाला अशा नवनवीन गोष्टी सोन्याबद्दल माहिती करण्यासाठी व मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।